राम. जय श्रीराम. मी लहू गजानन बालवडकर, भारतीय जनता पार्टीचा एक अधिकृत उमेदवार म्हणून मला पक्षाने पहिल्यांदाच संधी दिलेली आहे. आज या पुणे महानगरपालिकेची सार्वजनिक निवडणूक 2025-2026 15 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7:30 वाजल्यापासून तर संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. भारतीय जनता पार्टीने नक्कीच या भागाचा सर्वे करून या भागाच्या सर्व झालेली कामं, अर्धवट राहिलेली कामं आणि नव्याने या भागामध्ये नवनवीन प्रोजेक्ट, नवीन पायलट प्रोजेक्ट किंवा गार्डन असतील, हॉस्पिटल असन, रोड असतील, लाईट, पाणी, ओपन थिएटर असन किंवा आपलं नाट्यगृह, पेट्रोल पंप, असे बऱ्याचशा समस्या ह्या भागातल्या आहेत. त्या बऱ्यापैकी आम्ही चंद्रकांतदादा पाटील असन किंवा मुरलीधरांना मोहोळ असन कार्यकर्ता म्हणून आम्ही या ठिकाणी सोडवायचा प्रयत्न केलेला आहे. मीही भारतीय जनता पार्टीचा एक सर्वसामान्य घरातला एक साधा कार्यकर्ता आहे. पहिल्यांदाच मला या भागातनं निवडणूक लढण्यासाठी भारतीय जनता पार्टीने संधी दिलेली आहे. नक्कीच या संधीचं सोनं तुमच्या मतरूपी आशीर्वादाने मी या ठिकाणी करण्याचा आपल्याला विश्वास देतो. कारण गेली 19-20 वर्ष मी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतोय. त्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये गेली 8-9 वर्ष मी आलो. त्यानंतर बाकीच्याही गोष्टी बऱ्याचशा फॉलोअप करून या ठिकाणी मी करण्याचा बाणेरबालेवाडीने प्रयत्न केलेला आहे. सरांनी या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्यात. मी पण इकडे येतो, थांबतो बराच, 1-2 तास आम्ही संदीप तापकीर किंवा या भागामध्ये चैतन्य सर असतील यांच्याशी बऱ्याचशा लोकांचा परिचय असतो. मला माहिती आहे या भागातल्या समस्या. जेव्हा केव्हा मी दुसऱ्या पक्षात होतो तेव्हाही इथली बरीचशी कामं मी केलेली आहे. हा रोडही 2015-16 साली आम्ही या ठिकाणी करून घ्यायचा प्रयत्न त्यावेळेस केलेला आहे. त्यावेळेस तर ह्या सोसायट्या वगैरे चालू होत्या त्या ठिकाणी 2014-15ला. पण त्यावेळेस काम करायची एक ताकद होती, धमक होती. पण मला कधी संधी मिळाली नाही निवडणूक लढण्याची किंवा निवडून येण्याची, कधी संधी मिळाली नाही. पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीने मला या ठिकाणी तिकीट दिलंय. आपण आमच्यावरती विश्वास ठेवा, आम्हाला निवडून द्या. नक्कीच पुणे महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचीच सत्ता येणार हे काय आपल्या सर्वांना माहिती आहे. महाराष्ट्र शासन पण हे भारतीय जनता पार्टीचे, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून महाराष्ट्रावरतीही भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि केंद्रामध्ये तुम्हाला माहिती आहे नरेंद्र मोदींची सत्ता आहे. म्हणजे केंद्रात, राज्यात आणि पुणे महानगरपालिकेमध्ये जर भारतीय जनता पार्टीची सत्ता असेल तर आपल्या भागामध्ये जास्त निधी, जास्त फंड आणण्यासाठी, जास्त प्रकल्प उभारण्यासाठी, चांगली चांगली कामं करण्यासाठी इथलेही नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे पाहिजे. तरच या ठिकाणी चांगला निधी उपलब्ध होऊ शकतोय. मागच्या काळामध्ये तुम्ही पाहिलेले काय झाले काय नाही त्याबद्दल मी काय बोलण्याची आवश्यकता नाही आहे. कारण हे प्रश्न जे आहेत ते गेल्या 8-10 वर्षातले आहेत. हे सुटले पाहिजे. आम्हालाही तळमळ करते, आम्हालाही कळतं, कारण आम्ही याच परिसरामध्ये राहतो, वावरतो, फिरतो. बऱ्याचशा गोष्टीमध्ये आम्ही आंदोलन मागं केलं होतं. त्या मागच्या रोडचं आम्ही आंदोलन केलं होतं. त्यानंतर सिमेंट कॉन्क्रीट रोड झाला, त्यानंतर तिथं स्ट्रीट लाईट बसल्या. म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी आम्ही या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी आपणास हात जोडून विनंती करतो की पहिल्यांदाच निवडणुकीमध्ये आम्ही उभं आहोत, तरी आम्हाला एक संधी देऊन पहा. या संधीचं सोनं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. कारण भारतीय जनता पार्टीने ज्यावेळेस उमेदवारी द्यायची ठरवली त्यावेळेस आम्ही जवळजवळ 40-45 लोक पक्षातनं इच्छुक होतो. पक्षाकडे तसे आज आम्ही अर्ज पण दिले होते. आमचे प्रकाशतात्या बालवडकर आमचे ज्येष्ठ नेते भारतीय जनता पार्टीचे, गेली 35-40 वर्ष इकडे भारतीय जनता पार्टीचं एकनिष्ठेने काम करणारा कार्यकर्ता म्हणून प्रकाशतात्या बालवडकर यांच्याकडे पाहिलं जातं. जेव्हा भारतीय जनता पार्टी कुठंच नव्हती त्यावेळेस ह्या लोकांनी या ठिकाणी या पक्षाचं काम केलेलं आहे. ज्यावेळेस पक्षाकडं गेल्या महिन्यामध्ये निवडणूक लागणार म्हणून इच्छुकांची यादी ही 48 लोकांची होती. त्यापैकी आमचा सर्वे झाला. त्या सर्वेमध्ये 4 नावं चांगली निघाली. त्यानंतर आम्हाला अधिकृत उमेदवारी भारतीय जनता पार्टीने आमच्यावरती विश्वास टाकून दिलेली आहे.
कारण एवढ्या 40-45 लोकांना आम्हाला उमेदवारी देणं शक्य नव्हतं. पण असं काय यामध्ये नाही आहे की आम्हाला तुमचं काम करायचं नाही आहे, इकडं हवं आहे तिकडं हवं आहे म्हणून आम्ही निवडून येणार. अजिबात तसं होणार नाही. आम्ही नक्कीच तळागाळामध्ये राहून, तुमच्याबरोबर राहून, आणि माझा तो प्लॅन आहे भविष्यामध्ये की एक 7 गावं आहे, बानेर, बालेवाडी, सुतरवाडी, पाषाण, सोमेश्वरवाडी, सूस आणि म्हाळुंग नावाने आपल्याला जोडलेले आहे. प्रत्येक भागामध्ये टप्पे करायचे आणि या टप्प्यामध्ये 2 महिन्याला 3 महिन्याला तेथील नागरिकांसाठी एक प्रशासकीय अधिकारी, नागरिक आणि आम्ही मध्यस्थी म्हणून, एक नागरिक आणि प्रशासनाचा एक दुवा म्हणून त्यांच्याशी कुठेतरी सुसंवाद साधण्यासाठी गार्डन म्हणा, सोसायटीचं कुठलं तरी क्लब हाऊस म्हणा, या परिसरातली सगळी लोक आणि त्या प्रशासनाचे काही मोजके अधिकारी यांना घेऊन या ठिकाणी 2, 3, 4 महिन्याला आपण मीटिंग लावूया. आम्ही प्रयत्न 100% करणार की ते अधिकारी आले पाहिजे, रोडचे अधिकारी आले पाहिजे, ड्रेनेजचे अधिकारी आले पाहिजे, कचरा प्रकल्प जे उचलतात त्यांचे अधिकारी, म्हणजे जे काय आपल्याला जे लागतात त्या लोकांना घेऊन आम्ही तुम्हाला भेटणार 2, 3, 4 महिन्याला. असं प्रत्येक या प्रभागाचे 4, 3, 4 आम्ही भाग करणार आणि तिथं 3 महिन्याला किंवा 4 महिन्याला वेळ देणार आणि प्रलंबित प्रश्न सोडवायचा नक्कीच आम्ही प्रयत्न करणार. कारण आपल्या भागासाठी खूप निधी या ठिकाणी येणार आहे. कारण या भागामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं लक्ष आहे. ते पायलट प्रोजेक्ट म्हणून ह्या भागामध्ये पाहतात. जसं की आता आपली म्हाळुंगे आहे, म्हाळुंगेच्या ठिकाणी त्यांनी आता टीपी प्लॅनला सँक्शन दिलेलं आहे की जी गेली सरकार गेल्यानंतर थांबलं होतं 5-6 वर्ष. आता त्यांनी त्यालाही परमिशन दिलेली आहे. तिथलेही रोड एकदम चांगले आणि सुसज्ज मोठे होणार आहे. जास्त काही बोलत नाही कारण आता सगळे गेलेत. 10:30ला नारळ फोडायचा होता. आमच्या प्रचाराचा आज शुभारंभ आहे. भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार आहेत, त्यांच्या प्रचाराचा राम मंदिराच्या इथं शुभारंभ आहे. तिथं नारळ फोडून छत्रपतींना अभिवादन करून आम्ही आज या ठिकाणी आपल्या प्रभाग क्रमांक 9 भारतीय जनता पार्टी पक्षाच्या कार्यकर्त्यांना घेऊन आज शुभारंभ करत आहोत. आपणास विनंती करतो की येणाऱ्या 15 तारखेला नक्कीच भारतीय जनता पार्टीच्या या उमेदवारांना आपण निवडून द्या. आम्ही तुम्हाला ग्वाही देतो की या भागातले सगळे प्रश्न पुढच्या काही महिन्यामध्ये सुटल्याशिवाय राहणार नाही. एवढंच सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.